नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात योजना नोकरी मित्र चॅनल, जिथे तुम्हाला दररोज नवीन सरकारी योजना, सबसिडी अपडेट्स आणि बिझनेस आयडियाज अगदी सोप्या भाषेत मिळतात. तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण एक अशी सरकारी योजना पाहणार आहोत जी गावात राहणाऱ्या तरुणांसाठी, शेतकऱ्यांसाठी आणि बेरोजगारांसाठी खूप मोठी संधी घेऊन आली आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि जर तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी आमच्यासोबत जोडलेले रहा. मला वाटतं ही आजच्या आपल्या डीप डाईव्हची आत्तापर्यंतची सर्वात भारी सुरुवात असावी. हा नक्कीच. म्हणजे हा जो योजना नोकरी मित्रचा व्हिडिओ आहे ना, तो आजच्या आपल्या चर्चेचा मुख्य सोर्स आहे. अगदी बरोबर. तर आज आपण याच सोर्सच्या आधारे एका अशा भारी ग्रामीण स्टार्टअपबद्दल बोलणार आहोत, ज्याला लॅपटॉप, वायफाय किंवा अगदी स्वतःच्या जमिनीचीही अजिबात गरज नाहीये. हो, आणि ती योजना म्हणजे मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना. खरं तर या योजनेचा मुख्य गाभा असा आहे की ग्रामीण भागातील शेतकरी, बेरोजगार तरुण आणि विशेषतः महिलांना ना स्वतःचा दुग्ध व्यवसाय सुरू करण्यासाठी शासनाकडून मदत मिळते. मदत म्हणजे नक्की किती? यात चक्क 50 ते 75% थेट अनुदान दिलं जातं. आणि प्रामुख्याने जे दारिद्र्य रेषेखालील किंवा बीपीएल कुटुंब आहेत ना, त्यांच्यावर यांचं मुख्य फोकस आहे. बापरे, 75%? बरं, मी या अनुदानाच्या आकड्यांबद्दल वाचत होतो. म्हणजे शासनाने यात 2 अतिशय स्पष्ट पर्याय ठेवलेत. एक तर तुम्ही एक दुधाळ जनावर घेऊ शकता, ज्यासाठी साधारण 1.25 लाखाच्या आसपास खर्च अपेक्षित आहे. बरोबर. किंवा मग थेट 4 जनावरांचा गट, ज्याचा खर्च साधारण 4.5 लाखांच्या घरात जातो. सर्वसाधारण प्रवर्गाला अर्धी रक्कम अनुदानातून मिळते, तर SC/ST प्रवर्गासाठी हे अनुदान थेट 75% जातं. आणि यात एक खूप मोठी जमेची बाजू आहे बरं का. या संपूर्ण रकमेमध्ये जनावरांच्या 3 वर्षांचा विमा पण कव्हर केलेला आहे. अरे वा, हे तर खूपच सेफ झालं. पण मला ना यातल्या त्या एका जनावराच्या पर्यायाची सगळ्यात भारी गोष्ट काय वाटली माहितीये? कोणती? त्याला जमिनीची कोणतीही अट नाहीये आणि त्यात महिलांसाठी 50% आरक्षण आहे. म्हणजे हे कसं काम करतं? हेच या योजनेचं सगळ्यात मोठं बलस्थान आहे. म्हणजे बघायला गेलं तर आपल्या ग्रामीण अर्थव्यवस्थेत एक मोठी अडचण नेहमीच असते, ती म्हणजे मालमत्तेची मालकी. विशेषतः जमिनीची मालकी बहुतांश वेळा पुरुषांकडेच असते. खरंय. पण जेव्हा तुम्ही एक जनावर हा पर्याय देता, ज्याला जमिनीची अजिबात गरज नाही, तेव्हा तुम्ही हे थेट पारंपरिक अडथळे दूर करताय. म्हणजे भूमिहीन महिला किंवा बचत गट हा व्यवसाय लगेच सुरू करू शकतात. त्यांच्या हातात एक अशी उत्पादक मालमत्ता येते, ज्यामुळे कुटुंबाचे आर्थिक निर्णय घेण्याची त्यांची ताकद वाढते. हो ना, म्हणजे इथे मालकी हक्काचा तो प्रश्नच सुटतो. पण मग शासनाकडून एवढा मोठा निधी मिळतोय, तर यासाठी निवड कशी होते? सगळ्यांनाच हे मिळेल असं तर नसेल ना? नाही, प्राधान्यक्रम खूप काटेकोर आहे. पहिल्यांदा भूमिहीनांना संधी मिळते आणि मग अत्यल्प भूधारकांना. आणि जर कोणाला 4 जनावरांचा तो मोठा गट हवा असेल, तर त्यांच्याकडे किमान 1 एकर जमीन आणि पशुपालनाचा 4 वर्षांचा अनुभव किंवा प्रशिक्षण असणं सक्तीचं आहे. आणि इथे जनावरांच्या जातींचाही काहीतरी विचार केलाय ना? हो ना. जास्त दूध देणाऱ्या गायी म्हणजे साधारण 10 ते 14 लिटरसाठी होल्स्टीन फ्रिशन किंवा जर्सी गाय निवडता येतात. पण त्यांना तर विशिष्ट हवामान आणि जास्त निगा लागते ना? अगदी बरोबर. म्हणूनच ज्यांना ते शक्य नाही, त्यांच्यासाठी 5 ते 7 लिटर दूध देणाऱ्या देवणी किंवा डांगीसारख्या आपल्या देशी गायींचाही पर्याय शासनाने खुला ठेवला आहे. हे जातींचं गणित समजण्यासारखं आहे. पण मला ना इथे एक गोष्ट खूप खटकतेय. काय झालं? या योजनेतली एक अट अशी आहे की तुमची निवड झाल्यावर अवघ्या 1 महिन्यात तुम्हाला जनावर खरेदी करावंच लागतं. बरोबर आहे ते. आणि ते जनावर कसं असावं, तर ते 1 ते 4 महिन्यांपूर्वी व्यालेलं असावं आणि तेही दुसऱ्या किंवा तिसऱ्या वेतातलंच असावं. मला सांग, सरकारी कामाचा वेग आणि ग्रामीण भागात जनावर शोधण्याची अडचण पाहता हे थोडं लाल फितीच्या कारभारासारखं नाही वाटत? एवढ्या जाचकाठी कशासाठी? वरवर पाहता हा लाल फितीचा कारभार वाटू शकतो, पण यामागचं लॉजिक पूर्णपणे वेगळं आणि खूप स्मार्ट आहे. अच्छा, कसं काय? दुसऱ्या किंवा तिसऱ्या वेतातली गाय म्हणजे ना, तिच्या आयुष्यातील सर्वोच्च दूध देण्याचा तो काळ असतो. आणि 1 महिन्यात खरेदीची अट यासाठी आहे की अनुदान मिळाल्या लगेचच पहिल्या दिवसापासून लाभार्थ्याच्या हातात दुधाचे पैसे यायला हवेत. ओहो, म्हणजे लगेच इन्कम सुरू? एक्झॅक्टली. विचार करा, जर एखाद्याने भाकड गाय घेतली
तर पुढील काही महिने तिच्या खाद्याचा आणि देखभालीचा खर्च त्या गरीब शेतकऱ्याला स्वतःच्या खिशातून करावा लागेल. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर तुम्ही एखादा नवीन कारखाना बांधण्याऐवजी थेट चालू स्थितीतला मशीन्स फिरत असलेला आणि उत्पादन देणारा कारखाना विकत घेताय. बापरे, हा दृष्टिकोन मी पाहिलाच नव्हता. म्हणजे तुम्हाला व्यवसाय सुरू करायचा आहे तर तो असा करा ज्यातून पहिल्या दिवसापासून कॅश फ्लो सुरू होईल आणि शेतकऱ्यावर कर्जाचा बोजा पडणार नाही. हो ना. आणि जर दुर्दैवाने काही झालं तर ती रिस्क कव्हर करण्यासाठी तो 3 वर्षांचा विमा तर आहेच. म्हणूनच ही योजना फक्त पैसे वाटप करण्यापुरती मर्यादित न राहता तो व्यवसाय प्रत्यक्षात कसा टिकेल यावर लक्ष केंद्रित करते. हे खरंच विचार करण्यासारखं आहे. अनुदानासोबत उत्पादकतेच्या अशा कडक अटी जोडल्यामुळे जर दुग्ध व्यवसायात एवढेच चांगले निकाल मिळू शकत असतील तर भविष्यात शेतीच्या इतर पारंपरिक योजनांमध्येही हे मॉडेल लागू करता येईल का? खूप चांगला प्रश्न आहे. जिथे फक्त मदत देण्यावर नाही तर ती मदत पहिल्या दिवसापासून किती उत्पादक ठरतीये यावर लक्ष असेल. या एका महत्त्वाच्या विचारासोबतच आजची आपली ही चर्चा इथेच थांबूया.